तो एकच देव आहे आणि काल आपण अभ्यास केलेला आहे परमेश्वर. देवाचं वचन सांगतं की परमेश्वर तुम्हाला मला सर्वांना एकच हृदय देत आहे, नाही का? आपल्यामधलं पाषाणमय हृदय काढून एकच हृदय देत आहे, जेणेकरून तुमच्या माझे विचार, तुमच्या माझे कल्पना, तुमच्या माझे योजना आणि कृती सर्व काही ख्रिस्तामध्ये एक असावं. किंबहुना मंडळीमध्ये आपण सर्वजण ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या अवयव. काल आपण अभ्यास केला की अवयवांमध्ये फूट नसावी, नाही का? देवाचं वचन सांगतं, आपण अभ्यास केलेला आहे की एखादा अवयव दुखला, डोळा जर त्रस्त झाला तर इतर अवयवांना सुद्धा वेदना, नाही का? आपण असं म्हणू शकत नाही की डोळा दुखतोय तर इतर अवयव वेदनेत जाणार नाही. सर्व अवयव कंतात. एखाद्या मनुष्याचा दात दुखत असेल तर त्याच्या बाकी सर्व अवयवांना त्रास होतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या मंडळीमध्ये ख्रिस्ताचं आपण शरीर आहोत. आपल्या मंडळीमधला एका सभासद, एखादा सदस्य, एखादी व्यक्ती देवाच्या वचनापासून जेव्हा दूर जातो आणि देवाच्या वचनापासून दूर जाण्याबरोबरीनेच आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण अभ्यास केलेला आहे का, ते काटेरी जमिनीवर पडलेलं बी असो, खडकाळीवरती पडलेलं असो, किंवा आकाशातील पक्ष्यांनी ते बी हिरावून घेण्यासाठी रस्त्यावर पडलेलं बी असो, अशा सर्व प्रकार परिस्थितीमध्ये जगी निराशा, संकट, चिंता, अडखळणं, मोह, आजारपण, या सर्व गोष्टींमध्ये आपले बंधू बहीण जेव्हा प्रार्थनेपासून, चर्च पासून, वचनापासून, पवित्र शास्त्र अभ्यास प्रार्थनेपासून दूर जातात, तेव्हा प्रियांनो आपल्याला त्यांच्यासाठी कळकळ असणं गरजेचं, आपल्याला सुद्धा त्यांच्यासाठी वेदना होणं गरजेचं. आणि आज सुरुवातीला आपण क्विकली 10 मिनिटांमध्ये वचनातून हे समजून घेणार आहोत की हे का गरजेचं आहे. परमेश्वराला मुळात ती गरज का, परमेश्वर का म्हणतो. आपण म्हणू शकतो नाही का देवाला, परमेश्वरा मी तुझ्यापासून दूर गेलो होतो, गेले होते, मला तू कृपा दिलीस, मी आलो बघ तुझ्या वचनापाशी आलो. पण बरेचदा परमेश्वर म्हणतो, परमेश्वरा मी माझ्या घरच्यांना समजावतो, मी माझ्या घरच्यांना सांगते, मी त्यांना प्रार्थनेमध्ये बोलवते, पण ते ऐकत नाहीत. उलटे मला अपशब्द बोलतात, माझा अपमान करतात, माझ्याशी वाईट वागतात. किंबहुना मला सुद्धा प्रार्थनेमध्ये बसण्यास अडखळण करतात, मला सुद्धा चर्चमध्ये जाण्यासाठी अडखळण करतात. म्हणून मग मी त्यांना सांगतच नाही, देव मी आलोय ना देवा तुझ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो ना, करते ना, तुझ्या आज्ञा पाळते ना. मग बाकीच्यांना मी का बोलवतो, बाकीच्यांना तुझ्या वचनाची गोडी का लावा, बाकीच्यांना तुझ्या राज्यात परमेश्वरा का घेऊ नये. आज वचनामधून क्विकली आपण 10 मिनिटांमध्ये याचं रहस्य समजणार. मी विनंती करतो, प्रथम कोणीतरी शास्त्रभाग वाचा. लूक शुभवर्तमान, येस, लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय, वचन 4 ते 7. लूक 15 वचन 4 ते 7. तेव्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असतात, त्यातून एक हरवले तर ती 99 रानात सोडून देऊन हरवलेले सापडेपर्यंत त्याचा शोध करीत नाही. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रांस व शेजाऱ्यांस बोलावून त्यास म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांस पश्चातापाची गरज नाही अशा 99 धार्मिकांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. आमेन. प्रभूने 3 दाखले दिलेत नाही का, हरवलेलं मेंढरू, हरवलेलं नाणं आणि शेवटी उधळ्या पुत्राचा दृष्टांत. हरवलेल्या मेंढराविषयी प्रभू म्हणत आहे, कारण इस्रायलामध्ये, यहुदियामध्ये अनेक मेंढपाळ होते, नाही का? प्रभूने सांगितलं, तुमच्यामध्ये असं कोण मेंढपाळ आहे ज्याच्याकडे 100 मेंढरं आहेत, पण एक मेंढरू हरवलं म्हणून 99 रानात सोडून ते हरवलेलं मेंढरू सापडेपर्यंत त्याचा शोध करत नाही काय? करतात. प्रभूने अगदी त्यांना त्यांच्याच जीवनशैलीवरून सांग, कारण मेंढपाळ करतात शोध. आपल्यामध्ये बरेचसे शेतकरी कुटुंबातले जातात, कितीही वासरं असली, कितीही गायी असल्या, कितीही म्हशी असल्या, तरी सुद्धा प्रत्येक जनावर आपल्या लेकरांप्रमाणे शेतकऱ्याला प्रिय असतं. म्हणून प्रभू म्हणतो की तुमची 100 जरी मेंढरं असली, एक हरवलं तर तुम्ही सापडेपर्यंत त्याचा शोध करता. आणि प्रभू म्हणत आहे की ते हरवलं सापडले म्हणून तुम्ही घरी येऊन मित्रा शेजाऱ्यास एकत्र बोलावून म्हणता, माझ्या बरोबर आनंद करा. प्रभू म्हणत आहे अगदी तशाच प्रकारे 99 असे नीतिमान ज्यांना पश्चातापाची गरज नाहीये, ते देवाच्या राज्यात आलेले आहेत, अशा सर्वांपेक्षा एका पापी माणूस जेव्हा देवाच्या राज्यात येतो, पश्चाताप करतो, त्याच्याबद्दल अधिक आनंद होईल.
प्रभू म्हणत आहे, मी तुम्हाला सांगतो. माझा सगळ्यांना प्रश्न आहे, जे 99 नीतिमान देवाच्या राज्यात ऑलरेडी आहेत, आलेले आहेत, त्यांच्याबद्दल स्वर्गाच्या राज्यात आनंद होतो का? हो की नाही? 99 नीतिमान आहेत, त्यांच्याबद्दल स्वर्गाच्या राज्यात दररोज आनंद होतो काही ना? किंबहुना मी जवळचा प्रश्न विचारतो. ठीक आहे, होय. शर्मिला मॅडमचं उत्तर तयार आहे. येस शर्मिला मॅडम. होय. होतो. होतो. येस, थँक्यू मॅडम. मी अगदी तुमच्या जवळचा प्रश्न विचारतो. शर्मिला मॅडम आहेत, नानी आहेत, हिरे साहेब आहेत, जे प्रार्थनेमध्ये बसतायत, जे देवाच्या राज्यात वाढत आहेत, वाढलेले आहेत, देवाची साक्ष गाजवत आहेत, यांच्याबद्दल सुद्धा प्रियानो, आपण सर्वांबद्दल देवाच्या राज्यात दररोज आनंद होतो. देवाचं वचन सांगतं, देवाची कृपा दररोज सकाळी नवी होते. हालेलुया. ते परमेश्वराच्या राज्यात स्वर्गात तुमच्या माझ्या सगळ्यांबद्दल अशा 99 वचनामध्ये लिहिलंय, ज्यांना आता पश्चातापाची गरज नाही, अशा 99 नीतिमानाबद्दल पण आनंद होतो. पण आपण जाणतो, आपण जोपर्यंत या जगात आहोत, या देहात आहोत, तोपर्यंत आपण पापी आहोत. नीतिमान कोणी नाही, एक देखील. पण जेव्हा एखादा पापी आहे, ज्याने अजून पश्चाताप केलाच नाही, ज्याने देवासमोर आपल्या पापांची क्षमा मागितली नाही, असा जेव्हा मागे फिरून पुन्हा एकदा पश्चाताप करतो, प्रभू म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा आनंद होतो, पण अधिक आनंद होतो. आणि त्याचं कारण प्रभूने पुढच्या वचनात स्पष्ट केलेलं आहे. ते वचन वाचून आज आपण थांबूया. विनंती करतो, थोडं पुढे जाऊया. याचा 19वा अध्याय, आधी वचन 11 ते 24 कोणीतरी वाचा. उदळ्या पुत्राचा दृष्टांत बऱ्याच जणांना माहिती. लूक 19, 11 ते 24. सॉरी, लूक 15, 11 ते 24. क्षमा करा, लूक 15, 11 ते 24. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या उपजीविकेची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ त्याला चिठ्ठी राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत, त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला. ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू कापून आणा. आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू. कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. आमेन. आमेन. आपण अनेकदा वाचलेलं आहे, पण फार सुंदर असा दाखला प्रभूने दिलेला आहे. प्रभू म्हणत आहे की 2 भाऊ होते, नाही का? एका मनुष्याला 2 मुलगे होते. धाकटा होता, तो म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. आणि परमेश्वराने दिलं, नाही का? तो बाप म्हणजे परमेश्वर आहे. परमेश्वर देतो आपल्या लेकराला. आपण परमेश्वराकडे मागतो ते सर्व परमेश्वर देतो. आपण सगळेच अनुभवतो. पण परमेश्वर तुम्हाला मला जे देतोय, आपलं जीवन, आपलं श्वास, किंबहुना तुम्हाला मला जे काही मिळालेलं आहे ते सर्व परमेश्वराचं. त्याच्यात आपला काही वाटा नाही, तरी सुद्धा आपण आपला वाटा म्हणून हक्काने मागतो, नाही का? देवा, तू मला हे जीवन दिलेलं आहेस, तर तू मला भाकरी दे. भाकरीच नव्हे तर चांगलं जुंगलं खायला दे, चांगले कपडे दे, चांगलं घर दे, चांगली गाडी दे, चांगलं कुटुंब दे. आपली यादी थांबत नाही. अगदी त्याचप्रमाणे तो धाकटा मुलगा हक्काने म्हणतो, बाबा, माझ्या मिळकतीचा वाटा मला द्या. बाबाने दिला. आणि नंतर त्याने काय केलं, वचनामध्ये लिहिलेलं आहे, तो दूर देशी निघून गेला आणि चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली.
हालेलुया. म्हणून त्याला उधळ्या पुत्र म्हणतात, नाही का? उधळ्या पुत्राचा दाखला. वचनामध्ये लिहिलेलं आहे, नंतर त्या देशामध्ये मोठा दुष्काळ पडला आणि अशी परिस्थिती आली की यहुद्यांना निषिद्ध, डुकरांच्या जवळ जाणं सुद्धा निषिद्ध होतं. अशी जी डुक्कर खात असलेल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला इच्छा होई, पण त्याला कोणी काही देत नसतं. आणि वचनामध्ये मग एक सुंदर गोष्ट लिहिली आहे की तो शुद्धीवर आला, तो भानावर आला. तो म्हणाला, मी जरी माझ्या बापाची मालमत्ता उधळून लावली, मी जरी माझ्या परमेश्वराला पित्याला दुःख दिलं, तरी माझा परमेश्वर कदाचित माझ्यावर दया करेल, नाही का? आणि वचनामध्ये लिहिलेलं आहे, तो म्हणतो, मी उठून बापाकडे जाईन, म्हणेल, स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केलंय, मला क्षमा करा, मुलगा म्हणून घेऊ नका, दास म्हणून घ्या. वचनामध्ये आपण पुढे वाचतो की तो बापाकडे जात होता, पाय फरफडत जात होता, आणि बापाने दुरून पाहिलं की मुलगा येतोय, हळूहळू येतोय, पाय फरफटत येतोय, डोकं खाली लवून येतोय. वचनामध्ये लिहिले की बाप मुलाकडे धावत गेला, तो दूर आहेस तेच बापाने पाहिले. बापाला काय आला? कळवळ आला. प्रियानो, दया करणारा परमेश्वर आपला परमेश्वर ना, तुमच्या माझ्याकडे धावत येणारा परमेश्वर. हालेलुया. धावत येतो प्रिय. आपण आपल्या पापामध्ये परमेश्वराकडे पाय फरफटत जातो, पण वचनामध्ये लिहिलंय, बाप धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळ्या घालून बापाने मुके घेतले. हालेलुया. बापाने मारलं नाही प्रियानो. बाप म्हणाला नाही, बघ मी तुला सांगितलं होतं, माझ्यापासून दूर गेला, तुझं लक्ष नुकसानच झालं, नाही का? कर्जबाजारी झाला, तू भुकेला झाला, तू दीन झाला, दरिद्री झालास. बापाने एकही शब्दाने दोष नाही लावला, बापाने प्रीतीच दाखवली, कारण देव प्रीती आहे. हालेलुया. वचनामध्ये लिहिले, बापाने आपल्या दासांना सांगितले, उत्तम जगा आणून याला घाला, याच्या हातात अंगठी, पायात जोडा घाला. अंगठी म्हणजे प्रियानो मुद्रा आहे की आता तो पुन्हा एकदा त्या बापाचा मुलगा आहे. ती मुद्रा म्हणून परमेश्वराने त्या बापाने अंगठी दिली, त्याच्या पायामध्ये जोडा दिली. मला उत्तम वासरू त्याच्यासाठी कापा, आपण खाऊ, आनंदोत्सव करू. आणि हे वचन फार महत्वाचं आहे, कारण बाप म्हणतो, परमेश्वर म्हणतो, कारण हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, जे मरण पावले होते, आता तो आणि ती जिवंत झाले, आनंदोत्सव करू. हरवला होता, हरवली होती, आता सापडलाय, सापडली आहे, मग ते आनंदोत्सव करू. आता हा दृष्टांत ना थोडासा तुमच्या माझ्यासारख्या लोकांच्या जवळ येतो. पुढची जी गोष्ट आहे ना, ती तुमच्या माझ्यासारख्या लोकांच्या जवळची, मनोरंजक आहे. प्रभूने सांगितलेलं गोष्ट ते वाचलं, कारण ही आता पुढची वचन आहे ती तुमच्या माझ्या जवळ येणारी वचन. तुम्ही आणि मी जी जबाबदारी घेतलेली आहे त्या जबाबदारीच्या जवळची वचन. विनंती करतो, लूक शुभवर्तमान 15:25-31 कोणतरी वाचा. लूक 15:25-31. त्याचा वडील वाचा मॅडम. नाही नाही, वाचते. ठीक. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे. तेव्हा तो रागवला व आत जाईना, म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा, मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्राबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिनी बरोबर खाऊन टाकली, तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. त्याने त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. आमेन. आमेन. वचनामध्ये लिहिले, त्या पित्याचा वडील मुलगा, थोरला मुलगा, नाही का, जो पित्याजवळ नेहमी होता, जो नीतिमान होता, नाही का, आपल्या वडिलाची प्रत्येक आज्ञा पाळणारा होता, चर्चला दररोज जाणारा, नियमित जाणारा होता, बायबल स्टडीमध्ये, पवित्र शास्त्र अभ्यास प्रार्थनामध्ये नियमित बसणारा आहे, देवाची आज्ञा पाळणार आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे करणार आहे, वचनाचा अभ्यास करणार आहे, प्रार्थनेचं संचालन करणार आहे, सुंदर प्रार्थना करणार आहे, सुंदर गीत गाणार आहे. तो मुलगा नाराज झाला. का नाराज झाला? तो म्हणाला की बाबा, हे माझ्या परमेश्वरा, मी तुमच्या चर्चला दररोज येतो, मी तुमची नेहमी आज्ञा पाळतो, चर्चमध्ये मी दशांश देतो, चर्चमध्ये मी नियमितपणे सेवा करतो,
मी बायबल स्टडीला नियमित बसत आहे, मी तुमच्या वचनाचा अभ्यास करत आहे, मी एकही रात्र चुकवली नाही. शेवटी तो वडील मुलगा म्हणतो की बाबा, मी तुमच्यासाठी एवढं करून सुद्धा तुमची एकही आज्ञा मोडली नाही, तरी माझ्या बायबल स्टडीच्या ग्रुपच्या लोकांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी मला काही दिलं नाही, एक करडूही दिला नाही. आणि तो म्हणतो की ज्या ह्या पापी मनुष्याने, जो माझा धाकटा भाऊ आहे, याने तुमची संपत्ती वैश्यांवरती, कसबिनीवरती उधळून टाकली, मूर्ती पूजेमागे घालवून टाकली, आपल्या व्यसनादीपणे तणापणामध्ये आपलं आयुष्य खराब केलं, जो फार वाईट स्वभावाचा मनुष्य आहे, वाईट गोष्टीच बोलणार आहे, ज्याने मला सुद्धा अनेकदा त्रासच दिलेला आहे, माझ्याशी जो कधी चांगला वागला नाही किंवा वागली नाही, असा माझा हा प्रार्थनेमध्ये न बसणारा भाऊ किंवा बहीण, चर्चला न येणारा भाऊ किंवा बहीण, ज्याच्या तोंडातून केवळ शिव्याच निघतात, जो फार वाईट स्वभावाचा माणूस आहे, ज्याच्याविषयी मला खात्री आहे की हा मनुष्य परमेश्वराकडे कधीच येणार नाही, हा आज तुमच्याकडे आला तर तुम्ही आनंदोत्सव करता? असा प्रश्न त्या वडील भावाने विचारला, नाही का? तुमच्या माझ्यासारखाच होता वडील भाऊ. आणि त्या वडील भावाला परमेश्वराने, बापाने जे उत्तर दिलं तेच उत्तर प्रियानो तुमच्या माझ्यासाठी. काय म्हणतो बाप? बाप म्हणतो, परमेश्वर म्हणतो, बाळा, जे माझं आहे ते सगळं तुझं आहे, तूच वारस आहेस, तू माझ्याबरोबर नित्य आहे. सगळं परमेश्वराने तुमच्या माझ्यापासून काही राखून ठेवलं नाही. ज्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, तो तुमच्या माझ्या सगळ्या गरजा ख्रिस्त येशूमध्ये पुरवणार नाही का? पुरवतो. परमेश्वर तुमच्या माझ्यासाठी हेच वचन आहे जे ते वडील भावासाठी आहे. परमेश्वर म्हणतो, बाळा, माझं आहे ते सगळं तुझं आहे, पण हा तुझा भाऊ आहे, तुझी बहीण आहे, जी वचनापासून, मी आभार म्हणतो स्तवनने वचन वाचलं, कारण स्तवनला सुद्धा जगिक दृष्ट्या 2 लहान भाऊ, धाकटे भाऊ. हालेलुया. परमेश्वर त्या वडील भावाला म्हणतो की बाळा, माझं सगळं ते तुझं आहे, पण हा तुझा भाऊ आहे, ही तुझी बहीण आहे, जी वचनापासून कित्येक वर्ष दूर आहे. कदाचित त्यांचं मन दुष्टाने, कदाचित काय, नक्कीच त्यांचं मन दुष्टाने कठीण केलेलं आहे. कारण बाळा, तुझ्यामध्ये जो श्वास आहे, तो श्वास त्या भावा आणि बहिणीमध्ये जे आज प्रार्थनेत बसत नाहीयेत, ज्या चर्चला येत नाहीये, तू ज्याप्रमाणे देवाच्या प्रतिमेमध्ये घडवला गेला आहेस, तू ज्याप्रमाणे परमेश्वराची पुत्र आणि कन्या आहे, त्याच प्रतिमेमध्ये परमेश्वराने त्या पापी भावाला किंवा बहिणीला पण घडवलेलं आहे. हालेलुया. परमेश्वर, तुम्ही आणि मी जे प्रार्थनेत बसणार आहोत, स्वतःला वडील भावाप्रमाणे समजतो, तुमच्या माझ्यावर जेवढी प्रीती करतो, तितकीच प्रीती परमेश्वर त्या पापी भावा बहिणीवरती करत आहे, जे देवाच्या वचनापासून दूर गेलेले, जे हरवलेलं मेंढरू आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की तुझा भाऊ, तुझी बहीण जी हरवली होती, ते मेले होते, मरण त्यांच्यावरती राज्य करत होतं, पण आज ते आलेला, आज ते चर्चला आलेलं, आज ते प्रार्थनेत आलंय. म्हणून आज अधिक आनंद करणं, आनंद आणि उत्सव करणं गरजेचं आहे, कारण तुझा भाऊ, तुझी बहीण जो हरवला होता, ती सापडली. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला मला ही जबाबदारी आज आपण घेतलेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आपण ती वाढत जाणार. ते आपले भाऊ बहीण जे वचनापासून, प्रार्थनेपासून, चर्च पासून ज्यांना दुष्टाने हिरावून घेतलेलं आहे ना, आपण युद्धामध्ये आहोत. आपण जाऊन त्यांना परत ख्रिस्ताच्या मागे जाऊन ख्रिस्ताच्या बरोबरीने त्या मेंढरांना घ्यायचंय. मग तुमचा माझा ख्रिस्त त्या हरवलेल्या मेंढरांना खांद्यावर घेईल. हालेलुया. आणि आपण ख्रिस्तामागे आनंदोत्सव करू. आणि ही जबाबदारी आपण पूर्ण केली नाही तर देवाचा एक इशारा आहे, ते वाचून आपण थांबूया. मी विनंती करतो, यहेजकेल याचा 3रा अध्याय, वचन 17 ते 22 करू. यहेजकेल 3, 17 ते 22. 33. यहेजकेल 33 की 3? यहेजकेल 3, 3रा अध्याय, वचन 17 ते 22. मानव पुत्रा, मी तुला इस्रायल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना बजावून सांग. तू खात्रीने मरशील असे मी पातक्यास म्हणालो असता, तू जर त्याला बजावले नाही व पातक्यास आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्याला बजावून सांगितले नाहीस, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल, पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. तू त्या पातक्यास बजावले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्गही सोडली नाहीत, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल आणि तू आपला जीव वाचवला असे होईल. आमेन. वचन 22 पर्यंत. तू वचन त्या 21 पातक्यास पर्यंत. बजावले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्ग सोडली नाही,
तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल आणि तू आपला जीव वाचवला असे होईल. असे नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून अधर्म करू लागला व मी त्याच्या पुढे अडथळा ठेवला तर तो मरेल. तू त्याला बजावले नसल्यास तो आपल्या पातकामुळे मरेल व त्याने केलेली नीतिमत्ता जमीस धरण्यात येणार नाही. पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. पाप करू नये असे तू त्या नीतिमानास बजावले व त्याने पाप केले नाही तर त्याने बोध घेतल्यामुळे तो जगेल आणि तू आपला जीव वाचवला असे होईल. आमेन. आमेन. 20 आणि 21 वचन प्रियानं तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी महत्वाचं. देवाचं वचन स्पष्ट सांगतो की एखादा दुष्ट मनुष्य आहे, एखादा पापी मनुष्य आहे, तो आपला पाप दुष्टाई सोडून परमेश्वराजवळ येतो, नीतिमत्व आचरण करू लागतो, तेव्हा परमेश्वर त्याची दुष्टाई, त्याचं पाप त्याच्याजवळ मोजणार नाही, परमेश्वर क्षमा करेल. परंतु त्याचप्रमाणे हे महत्वाचं आहे, जेव्हा धार्मिकता सोडून पुन्हा त्या जुन्या दुष्टाईकडे वळतो, तेव्हा वचनामध्ये लिहिले त्याची धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही. वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की तुम्ही आणि मी, तुम्हाला मला परमेश्वराने इस्रायलाच्या घराण्यावर पहारेकरी नेमलेला आहे. कोणावरती? इस्रायलाच्या घराण्यावरती. देवाचे लोक, तुमची मंडळी, तुमचं कुटुंब यांपासून सुरुवात करायची. प्रभूने सांगितलं की तुम्ही यहुदियातून सुरुवात करून शमरोनात आणि मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझी साक्ष व्हा. प्रभूने तुम्हाला मला काम दिलेलं आहे प्रियानं, आपल्याला लाईफ मिशन दिलेलं आहे, ऑब्जेक्टिव्ह दिलेलं आहे. कधी तुम्हाला वाटलं ना की अरे मला मी या जगात का आलो? बरेच लोक विचारतात की मला काही कळत नाही हो, या जगात का आलो, काय करायचं, काय करू सुचत नाही, काही कामच नाही हो, काय करायचं, कंटाळा आला. काम आहे तुम्हाला, तुम्हाला परमेश्वराने काम दिलेलं आहे प्रिया. मी आज सकाळीच बंधुस्तपणे यांच्याबरोबर चर्चा करत होतो नाही का. आपण म्हणतो जॉब नाही, जॉब नाही, जॉब आहे. पवित्र शास्त्रात परमेश्वराने जॉब दिलेला आहे. जॉब नावाचं पुस्तक आहे ज्याचा अर्थ मराठीमध्ये इयोब होतो. हालेलुया. आणि देवाने तुम्हाला मला जो जॉब दिलेला आहे तो स्पष्ट आहे की जा आणि सबंध सृष्टीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा करा आणि त्यांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. तुम्ही आणि मी किती जणांना बाप्तिस्मा दिला आठवूया? किती जणांना? आपल्यातल्या बऱ्याच जणांनी कदाचित एकाही व्यक्तीला पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा दिला नसेल, कारण मुळात आपण साक्षच गाजवली. आणि त्याची प्रॅक्टिस प्रियांनो आपल्याला, त्याची सराव, त्याची सुरुवात आपल्या लोकांपासून करायची आहे. कारण देवाचं वचन सांगतं एखादा धार्मिक जर धार्मिकता सोडून अधर्म करू लागला, परमेश्वराने त्याच्या पुढे अडथळा ठेवला तर तो धार्मिक मरेल. पण परमेश्वर म्हणतो तू जर त्याला बजावलं नाहीस, तू जर त्याच्याशी संपर्क साधला नाहीस, तू जर त्याला देवाच्या वचनातून मार्गदर्शन केलं नाहीस, तू जर त्याला चर्चमध्ये प्रार्थनेमध्ये बसण्यासाठी प्रोत्साहन दिलं नाहीस, तर परमेश्वर म्हणतो तो आपल्या पातकामुळे मरेल, त्याने केलेली धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही, पण त्याच्या रक्ताचा झाडा तो नाश झाला. म्हणून त्याच्या रक्ताचा जाप झाडा परमेश्वर तुमच्या माझ्याकडून विचारेल, कारण तुम्ही का नाही सांगा. परमेश्वर म्हणे तू तर आपला जीव वाचवलास, तू तर देवाच्या राज्यात आलास, तर तुला दिसत होतं तुझा शेजारी प्रार्थनेत बसत नाहीये, तुझ्या प्रार्थना ग्रुपवर 122 सदस्य आहेत, तुम्ही तर 16-17 जण बसताय. परमेश्वर म्हणाल उरलेले 100 किती झाले? 122 मधून 17 गेले 105, उरलेले 105 जणांचं काय? केवढी मोठी संख्या आहे नाही का? आजच मला जाणवलं. म्हणजे 100तल्या 99 सारखीच परिस्थिती आहे आपली सुद्धा. 122 सदस्य आहेत प्रिय प्रार्थना ग्रुप. पण 17-18 डिव्हाइस वरून जॉईन होतो. मला वाटतं 20-25 लोक असू ऍव्हरेज. उरलेले कुठे आहेत? आपण शोधायला जातो का? आपली परिस्थिती उलटी आहे. 100तले 99 सोडून एकाला शोधायला जायचं नाही, आपण त्या एकामध्ये आहोत आणि आपल्याला 99 लोकांना शोधायला जायचं. मोठी जबाबदारी. आणि देवाचं वचन पुढे हेही सांगतं, सोपी गोष्ट आहे की पाप करू नये असं तू त्या धार्मिकास बजावले आणि तरी सुद्धा त्या धार्मिकाने पाप केले, तर त्याने पाप केले नाही तर त्याने बोध घेतल्यामुळे तो जगेल आणि तू सुद्धा आपला जीव बचावला असेल. हालेलुया. आणि हा विजय तुम्हाला आणि मला ख्रिस्तामध्ये पूर्ण करायचा. आज आपल्यामध्ये 25 मिनिटं उरलेली आहेत, तर आपले साक्ष आणि साखळी प्रार्थनेकडे आपण जाणार आहोत. आणि मला पहिलं नाव धीरजच दिसत आहे, तर आपण अल्फाबेटिकली जाणार आहोत. तर मी इथून पुढची वेळ धीरजला देते. धीरज, तू गीत गाऊ इच्छितोस? गीत, साक्ष आणि मग साखळी करा. धीरज, तयार आहेस? ठीक आहे. जोपर्यंत धीरज तयार होत आहे तोपर्यंत मी बंधू स्तवन यांना विनंती करतो, बंधू स्तवन यांनी गीत गावं आणि मग त्यांची साक्ष.
बंधुस्तव आहे. येस. हालेलुया. थँक्यू दादा, सुंदरशा संधीबद्दल. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. मी एक गीत गातो. ये दुनिया, ये दुनिया बड़ी धर्मशाला, यहाँ पर कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है, ये दुनिया धर्मशाला पे स्टेशन लगा है, धर्मशाला पे स्टेशन लगा है, आता जाता मुसाफिर खड़ा है, खड़ा है, आता जाता मुसाफिर खड़ा है, दो घड़ी का है मेहमान यहाँ पर, दो घड़ी का है मेहमान यहाँ पर, हर कारोबार चलता यहाँ पर, यहाँ पर हर कारोबार चलता यहाँ पर, अपनी करनी, अपनी करनी पे इतरा रहा है, रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है, ये दुनिया, ये दुनिया बड़ी धर्मशाला, यहाँ पर कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है, अनंत जीवन की गाड़ी खड़ी है, अनंत जीवन की गाड़ी खड़ी है, जिसमें यीशु की आशीष बड़ी है, बड़ी है, जिसमें यीशु की आशीष बड़ी है, इस गाड़ी में अगर तू बैठा है, इस गाड़ी में अगर तू बैठा है, अनंत जीवन का स्टेशन मिला है, मिला है, अनंत जीवन का स्टेशन मिला है, मार्ग सत्य, मार्ग सत्य और जीवन यीशु है, यीशु है, कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है, ये दुनिया, ये दुनिया बड़ी धर्मशाला, यहाँ पर कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है, दिल न अपना लगा ले यहाँ पर, दिल न अपना लगा ले यहाँ पर, थोड़ा वक्त रह गया यहाँ पर, यहाँ पर थोड़ा वक्त ही रह गया यहाँ पर, यीशु राजा जल्दी आ रहा है, यीशु राजा जल्दी आ रहा है, कर तैयारी जाने की वहां पर, वहां पर कर तैयारी जाने की वहां पर, ताज आसमानी, ताज आसमानी पाए तू वहां पर, वहां पर कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है, ये दुनिया, ये दुनिया बड़ी धर्मशाला, यहाँ पर कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है. थँक्यू. येस. मी साक्ष देतो एक, की नेमकंच देवानी जीवनात कार्य केलं, इन द सेन्स, नेमकंच इन द सेन्स मागच्याच रात्री, गेल्या रात्रीच मी इंटरव्ह्यू साठी अभ्यास करत होतो, रात्री प्रिपरेशन करत होतो. आपली स्टडी झाल्याच्या नंतर मी जवळपास एक 2, 2:30, 3 वाजेपर्यंत जागे होतो, तर अभ्यास करत होतो, आणि मग जे रिवाइज केलं ते आता उद्या इंटरव्ह्यू, म्हणजे आज इंटरव्ह्यू होता, तर ते डोक्यात फिरत होतं सारखं, की काय क्वेश्चन विचारतील, कसं होईल, काय होईल. तर मी तसंच बेडवर झोपलो, आणि तेच माझ्या डोक्यात सारखं घुमत होतं. तर मला माहित नाही किती वाजता अचानक असं एक, काय बोलतात, शैतान त्रास दिल्यासारखं असं माझ्यासोबत घडलं, आणि मी
म्हणजे झोपेत पण इंटरव्ह्यूचा अभ्यास करत होतो आणि एक काळा कपडे घातलेला एक मनुष्य माझ्या बाजूला येऊन बसलेला मला दिसला, की तो मला त्रास देतोय, की म्हणजे तो मला डिस्टर्ब व्हावा अभ्यासामध्ये किंवा मी जे आज अभ्यास केलं ते स्मरणातून चाललं जावं असं तो त्रास देत होता. आणि मला एकदम असं मी डोळे उघडल्यासारखं झालं आणि मला दिसलं की माझ्या बाजूला कोणीतरी आहे काळ्या कपडे घालून. आणि मग मी एकदम डोळे बंद केले आणि प्रार्थना करायला सुरुवात केली. मला माहित नाही, मी झोपेतच होतो. मी प्रार्थना करायला सुरुवात केली की देवबाप्पा, तुझं जे रक्ताचं आचरण आहे, तुझं जे रक्त तू माझ्यावर शिंपड आणि मला शुद्ध कर, माझ्यात जे काही पाप घडलं असेल मला त्याच्यापासून क्षमा कर आणि मला तू धुवून शुद्ध कर. आणि थोड्या वेळाने मला शांत झोप लागली, म्हणजे ते सर्व तो अशुद्ध आत्मा आहे तो निघून गेला तिथनं. आणि मला सकाळी व्यवस्थित जाग आली. मी उठल्यावर प्रार्थना केली की देवप्पा मला चांगली झोप लागू दिली, मला फ्रेश वाटत होतं. आणि मग त्याच्यानंतर मी इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू मध्ये पण थोडी भीती वाटली आधी की कसं होईल काय होईल, परंतु आजचा इंटरव्ह्यू माझा फार छान गेला. आणि मोस्टली 10 आउट ऑफ 8 आन्सर्स मी दिले इंटरव्ह्यूचे. तर देवाच्या नावाला धन्यवाद की देवानी स्वतः माझ्या मुखात ते शब्द घातले, कारण की मला असं वाटत होतं मी विसरेल आणि काहीतरी असं चुकीचं घडेल, परंतु देवानी ते काही जे टॉपिक्स मी केले होते, कन्सेप्ट केले होते, ते व्यवस्थित लक्षात राहिले आणि देवानी मला सहाय्य पुरवलं. त्यासाठी देवाकडे धन्यवाद देतो. आणि माझी प्रार्थना विनंती अशी आहे की माझा जे इंटरव्ह्यू दिलाय मी तो देवानी आशीर्वादित करावा आणि मी त्या कंपनीमध्ये सिलेक्ट व्हावं, कारण की बऱ्याचशा आर्थिक अडचणी आहे आणि पुढं करिअरच्या संदर्भात पण थोडंसं आहे की स्टॅबिलिटी पाहिजे करिअरमध्ये. तर देवाने ते पुरवावं आणि त्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करो. नानी नीला भास्कर समुद्रे नानी आहेत, त्या स्तवनसाठी प्रार्थना करते. नानी, स्तवनसाठी प्रार्थना. आपण प्रार्थना करू. धन्यवाद 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 परमेश्वरा. पवित्र 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 स्थाने देश महान परमेश्वरा, दयेच्या सागरात देव बाप्पा, मी पापी आहे पिता परमेश्वरा, तू आमच्या पापाच्या मला क्षमा करतोस. मी माझ्या स्तवांसाठी प्रार्थना करत आहे पित्या परमेश्वरा. होय प्रभू, तो इंटरव्ह्यू देऊन आलेले पित्या परमेश्वरा, तू यशस्वी करणारा माझा प्रभू आहेस माझ्या पित्या. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या राजा. स्तवनचं कुटुंब परिवार याच्यावर तुझा आशीर्वाद राहू दे पित्या परमेश्वरा. सर्वांचं तू रक्षण करणार आमचा पवित्र परमेश्वर तू आहेस माझ्या राजा. प्रभू राजा, माझ्या छोट्याशा प्रार्थनेमध्ये काही चुकलं असेल तर पित्या मला क्षमा कर. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करो. नानी, तुम्ही उपकारस्तुती गीत गाऊन साक्ष सांगू इच्छिता? तुमच्या येस. अधिक म्हणते, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप स्त्रस्त जनाची, पाप ताप स्त्रस्त जनाची, अविनाशी साऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. हा केसरशी मज ताराया, हा केसरशी मज ताराया, स्वर्गातून धावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पश्चातापे दगद शरण्य, पश्चातापे दगद शरण्य, निजशाशी पावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. मज पाप्यास्तव स्तंभावरच्या, मज पाप्यास्तव स्तंभावरच्या,
मरणा सरसावली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. हृदयी माझ्या पायीन जिकडे, हृदयी माझ्या पायीन जिकडे, तिकडे हो माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय. भजनी मती रंगली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. आम्ही माझी साक्ष अशी आहे, गेल्या गुरुवारी सूनबाई माझ्या माहेरी जाणार होत्या, पण मी घालवली. जा म्हटलं 4 दिवस राहून ये जा. आणि म्हटलं आपलं घरातलं पण काम आहे, आपल्या भाऊकीतलं लग्न आहे, त्या लग्नाला तू सोमवारी ये. आणि सोमवारपर्यंत मी वाट बघितली आणि सोमवारी दुपारी एकदम तुमच्या बापूला फोन आला की मी येत नाही आता. असं फोन आल्यावर मला इतकं वाईट वाटलं. मी माझ्या अंतःकरणातनं तिला पाठवलं होतं जा म्हणून, आणि एकदम ती नाही म्हण. पण मी देवापाशी रडून प्रार्थना केली. मी खऱ्या अंतःकरणानं तिला पाठवली होती, पण तिनं असं का केलं देवा माझ्या संग. आणि बुधवारी अशीच मी प्रार्थना केली. माझा बुधवार शुक्रवार उपवास कायमचा असतो. आणि एकदम विनोद मला म्हटला की आई मी जाऊ का आणायला, तर बघ तुझी इच्छा असेल तर तू जा आणायला. मग तो गेला आणि गुरुवारी घेऊन आला. ही माझी खरी साक्ष आहे. देवानं मला एकच वचन दिलं डोळं झाकल्यानंतर, हकुबाचा याचा 2रा अध्याय आणि 2रं वचन. मग परमेश्वराने मला उत्तर दिले की हा दृष्टांत लिहून काढ, पाट्यावर ठळकली, म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवट जाण्यास आपण नेत करीत आहे. तो फसवावयाचा नाही. त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच, विलंब लागावयाचा नाही. हे देवबाप्पानं मला सांगितलं, शिकवलं. मी देवबाप्पावर विश्वास ठेवला आणि खरंच देवबाप्पानं संजय सरांनी प्रार्थना केली, त्याबद्दल मी देवाचं तर धन्यवाद देतो आणि संजय सरांचे बी आभार मानतो. धन्यवाद. आम्ही प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. आणि तुमच्यासाठी किरण सिस्टर प्रार्थना करतील. तुमच्या प्रार्थना विनंती किरण सिस्टर यांना. माझ्या कुटुंबासाठीच माझं कुटुंब अधिकाधिक देवाच्या सानिध्यात येऊ दे, हीच देवापाशी प्रार्थना करायची. किरण सिस्टर तुम्ही प्रार्थना कराल. हो दादा, आपण प्रार्थना करू. हे आमच्या सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता आमच्या उद्धारक तारक प्रभू येशू ख्रिस्ता, तो आम्हास हा दिवस दाखवला याबद्दल तुझे उपकार मानते. तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू. विशेष करून तो आमच्या कळपावर आपला आशीर्वाद देत आहेस याबद्दल मी तुझी स्तुती करते. तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू. जे जे उपक्रम चालू ठेवतात बाबा, त्यांच्यावर तो आपला आशीर्वाद दे. त्याकडून आम्हाला जे काही ज्ञान मिळतं त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय प्रभू, सगळ्यांच्या अडचणी गरजा सर्व काही आम्ही तुझ्या हाती सोपवून देत आहे, कारण आमचा विश्वास आहे की त्या तू पूर्ण करणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. विशेष करून मी नानीसाठी मागते प्रभू. त्यांच्या कुटुंबावर तो आपला आशीर्वाद दे प्रभू. त्यांचं तू सहाय्य आणि मदत कर प्रभू. त्यांच्या मुलावर, त्यांच्या सुनेवर तो आपला आशीर्वाद दे प्रभू, आणि त्यांचं तू सहाय्य आणि मदत कर. कारण हो प्रभू, आम्ही जेव्हा तुझा धावा करतो तेव्हा तू आमच्यासाठी धावून येतोस बापा. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय बापा, सर्व काही मी तुझ्या हातामध्ये सोपवून देत आहे. या कुटुंबावर तो आपला आशीर्वाद दे, आणि हे कुटुंब दिवचिनीवर ठेवल्याप्रमाणे तर तेजत राहू दे प्रभू. सर्वांचं तू सहाय्य आणि मदत कर. ही विनंती माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने आमच्या पापासाठी त्या कलोरी क्रुसावर आपलं बलिदान देऊन आम्हाला विकत घेतलेला आहे,
अशा माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची प्रार्थना केली म्हणतो, ऐक बापा. आम्ही हालेलुया. थँक्यू किरण सिस्टर. किरण सिस्टर आणि प्रियांका, तुम्ही गीत गाऊ इच्छिता आणि मग तुमची साक्ष सुद्धा देऊ. किरण सिस्टर आणि प्रियांका. हो 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 दादा. यीशु बुलाता तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें, बढ़ जा से तुमको बाहों में लेने, यीशु बुलाता तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें, बढ़ जा से तुमको बाहों में लेने, यीशु बुलाता तुम्हें, दुख की गहराइयों में देगा वो शांति तुम्हें, दुख की गहराइयों में देगा वो शांति तुम्हें, सोच समझ कर उसे निहारो, आनंद अनोखा देगा तुम्हें, सोच समझ कर उसे निहारो, आनंद अनोखा देगा तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें, बढ़ जा से तुमको बाहों में लेने, यीशु बुलाता तुम्हें, आंसू मिटा कर तेरी रक्षा करेगा तेरी, आंसू मिटा कर तेरी रक्षा करेगा तेरी, अपनी आंखों की पुतली जैसा सच्ची सुरक्षा देगा तुम्हें, अपनी आंखों की पुतली जैसा सच्ची सुरक्षा देगा तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें, बढ़ जा से तुमको बाहों में लेने, यीशु बुलाता तुम्हें, अगर तेरा दिल दुखी हो वो शांति देगा तुम्हें, अगर तेरा दिल दुखी हो वो शांति देगा तुम्हें, यीशु तेरी मुक्ति और रोशनी है, संकोच मिटा कर आओ सभी, यीशु तेरी मुक्ति और रोशनी है, संकोच मिटा कर आओ सभी, यीशु बुलाता तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें, बड़ी चाहत से तुमको बाहों में लेने, यीशु बुलाता तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें. थैंक यू. हालेलुया. किरण सिस्टर, प्रियांका, तुमची साक्ष सांगा. साक्ष सांग. हॅलो दादा, आवाज येतोय माझा? हो प्रियांका सिस्टर, आवाज आहे. प्रभू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देते की मला साक्ष सांगायची संधी मिळालेली आहे. साक्ष तर भरपूर आपल्या जीवनाबद्दल असतात, पण परमेश्वराने प्रत्येक याच्यातून आम्हाला चालवलेलं आहे.
आणि प्रत्येक ह्याच्यातून आम्हाला परमेश्वर चालवतो. आणि काही महिन्यापूर्वीची, आता मागच्या महिन्याची साक्ष आहे माझी, की खूप असं टेन्शन आलं होतं आणि खूप अशी अडचण होती. आणि स्तवनकडेही थोडीशी अडचण चालू होती. काही सुचत नव्हतं काय करावं काय नाही. पण मी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि परमेश्वराला म्हटलं की देवप्पा, आमच्या प्रत्येक अडचणीमध्ये तू आमच्या सोबत राहिला, प्रत्येक रस्त्यामध्ये तू आम्हाला मार्ग दाखवलेले आहेत. प्रत्येक कितीही अडचण आली तर तू आमच्या सोबत राहिला. ते म्हणतात ना, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, कारण तू मत बरोबर आहे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. परमेश्वराने प्रत्येक वेळेस आम्हाला खरंच देवप्पाने आम्हाला प्रत्येक आकडी म्हणून त्यानं आम्हाला साथ दिलेली आहे. खूप अशी अडचणी येतात आणि त्यामधून खूप मन खसते. कधी कधी सैतान आपल्यावर खूप हल्ला करतो, पण परमेश्वराची ज्या वेळेला मी प्रार्थना करते त्यावेळेला परमेश्वर अनेक अडचणीतून परमेश्वर दूर करतो. त्याच्यासाठी विशेष करून आमच्यावर आणि स्तवांसाठी पण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा, कारण तो आमच्यापासून दूर राहतो आणि त्याच्या याच्यामध्ये खूप अडचणी येतात, पण त्याच्यातूनही परमेश्वर त्याला मार्ग दाखवतो, सांभाळतो. प्रत्येक ऑफिसला जाण्या येण्यामध्ये परमेश्वर त्याचा सांभाळ करतो. म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आणि मम्मीसाठी पण प्रार्थना करा, तिचं पण तब्येत थोडी कमी जास्त राहते, पण परमेश्वराने पण तिचा सांभाळ करावा. आणि माझ्या मुलासाठी पण प्रार्थना करा, आणि कारण त्याचा अभ्यासामध्ये थोडा कमजोर आहे तो, त्यांनी अभ्यासामध्ये राहावं त्याच्यासाठी पण प्रार्थना करा. थँक्यू. येस, नक्की. पुढचं नाव आहे राजेश्री सिस्टर. तर मी राजेश्री सिस्टर तुम्हाला विनंती करतो, तुम्ही किरण आगलावे सिस्टर आणि त्यांची मुलगी प्रियांका यांच्यासाठी प्रार्थना करावी. आणि त्यांचा भाऊ स्तवन, किरण सिस्टर यांचा मुलगा, या कुटुंबियांना परमेश्वराने कृपा पुरवावी. आणि त्याचबरोबरीने प्रियांका सिस्टर यांचा मुलगा त्याच्या शालेय जीवनामध्ये परमेश्वराने त्या बाळाला कृपा पुरवावी, त्याचा अभ्यास आशीर्वादित व्हावा. आणि परमेश्वराने या पूर्ण कुटुंबाच्या सर्व काही गरजा ख्रिस्तामध्ये पुरवाव्यात. राजेश्री सिस्टर, तुम्ही करा. ब्रदर, तुम्हाला माझा आवाज येतो? कारण आमच्या इकडे डीजे चालू आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बंद करून ठेवलेला आहे. आवाज हो येतो? सिस्टर, आवाज येतो. येस. ठीक आहे. मी प्रार्थना करते. पवित्र 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 माझ्या स्तुतीपात्र भाषक जिवंत परमेश्वरा, तुझे आभार मानते माझ्या बाप्पा. ज्या विश्वासाने माझ्या प्रभू, ज्या कुटुंबाने उपकार स्तुती गीत गाऊन माझ्या प्रभू आणि त्याचप्रमाणे जी साक्ष दिली आहे प्रभू, त्यामध्ये तुझं गौरव केलेलं आहे, त्याबद्दल आभार मानते माझे बाप्पा. विशेष स्तवनच्या जीवनाबद्दल प्रभू तुझी स्तुती करते. खरोखर प्रभू, ह्या लेकराला प्रभू तुझी कृपा पुरवत आहे. शिक्षणामध्ये प्रभू तुझ्याकडून येणारं ज्ञान बुद्धी चातुर्य देत आहे, त्याबद्दल आभार मानते माझे बाप्पा. अजूनही प्रभू जे काय आर्थिक गरज असेल ती येशूच्या नावामध्ये पूर्ण कर. आणि त्याचं शिक्षण शैली आहे त्याच्यामध्ये प्रभू तुझा आशीर्वाद त्याच्या जीवनामध्ये असू दे आणि तुझं कार्य घडून येऊ दे माझ्या बाप्पा. म्हणून येशूच्या प्रार्थना करते. विशेष प्रभू प्रियंका सिस्टर साठी प्रार्थना करते माझे बाप्पा. ज्या विश्वासाने त्यांनी तुझा धावा केला, खरोखर तुझं वचन सांगतं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. खरंच माझ्या देवात प्रियंका सिस्टरच्या प्रार्थनेद्वारे प्रभू त्यांना कुठल्याही गोष्टीची उणी पडू दिली नाही, त्याबद्दल देव बाप्पाचे आभार मानते माझे बाप्पा. आणि त्यांच्या मुलासाठी देखील प्रार्थना करते माझे बाप्पा. शिक्षण घेत असताना प्रभू तुझी कृपा पुरव, तुझ्याकडनं येणारं ज्ञान बुद्धी चातुर्य दे माझे बाप्पा. आणि होऊ दे तुझ्या नावाचं गौरव आणि महिमा होऊ दे. त्याचप्रमाणे सिस्टरने देखील त्या लेकराच्या जीवनामध्ये तुझं वचन बिंबवण्यासाठी प्रभू त्यांना तुझ्या आत्म्याने तुझ्या सामर्थ्याने भर. आणि त्या लेकराला देखील तुझ्या सान्निध्यामध्ये येण्यासाठी प्रभू तुझी कृपा पुरव. त्याचप्रमाणे प्रभू आणखीसाठी प्रार्थना करते. खरोखर या वयामध्ये प्रभू तू त्यांची काठी हो माझ्या प्रभू. जे शरीरामध्ये अशक्तपणा आहे प्रभू, त्यांना तो अशक्तपणा तू येशूच्या नावामध्ये दूर कर. आणि जे तू शरीर आम्हाला निरोगी दिलेलं आहे, जे बनवलेलं आहे प्रभू, तसंच प्रभू आम्हाला निरोगी दे माझे बाप्पा. विशेष तुझ्या या लेकराला प्रभू बाप्पा, त्यांच्या जीवनामध्ये जे फटके आमच्या पापांसाठी खाल्लेले, त्या फटक्याद्वारे प्रभू आरोग्य प्राप्त झालं आहे. आणि प्रभू मी त्यांच्या जीवनामध्ये तुझं आरोग्य घोषित करते येशूच्या नावामध्ये. प्रभू हे त्या कुटुंबाला प्रभू तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझे आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये असू दे आणि प्रभू तुझी शांती देखील त्यांच्या जीवनामध्ये असू दे. ही सर्व प्रार्थना येशूच्या नावामध्ये केली म्हणून तू ऐक पिता. आमेन. थँक्यू राजेश्री सिस्टर. उद्या आपण राजेश्री सिस्टर यांच्यापासूनच सुरुवात करणार आहोत. राजेश्री सिस्टर गीत गातील आणि मग साक्ष सांगतील. आपण इकडे थांबूया प्रियानो, आणि आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री गीत गाऊन प्रार्थनेची समाप्ती. सर्वजण आपला माईक अनम्यूट करून प्रभूने शिकवलेली प्रार्थना.
हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानस. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य, बळ ही सर्वत्र तुझीच आहे. रात्री रात्री ईश्वर आयुष्य ते माझे आमदार Praise Lord, जय मसीह. Hallelujah, praise Lord, good night. Good night. Praise Lord. Good night. प्रेज द Good लॉर्ड. night. Good night, Sandhya. Good night.